झी 24 तास एक पाऊल पुढे। तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती नाशिककरांनीही सोनं खरेदीसाठी एकच गर्दी केलेली होती। नाशिकचा सराफ बाजार ग्राहकांनी भरून गेलेला होता। सराफांनीही वेगवेगळ्या ऑफर्स देऊन ग्राहकांना सोनं खरेदीसाठी आपापल्या दुकानात खेचलेलं होतं। आज दिवसभरात नाशिकच्या सराफ बाजारात 25 ते 30 कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे। 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं नाशिकचा सराफ बाजार हा ग्राहकांच्या गर्दीने पूर्णपणे ओसंडून वाहतो आहे। सोन्याचा भाव 2900 असला तरी ग्राहकांची सोने खरेदीसाठी इथे मोठ्या प्रमाणामध्ये पसंती दिसून येते। बहुतांश महिला वर्ग सोने खरेदीसाठी आलेला आहे। लग्न सराईचे दिवस आहेत, सण समारंभाचे दिवस असताना महिला वर्गाकडून सोने खरेदीसाठी प्रतिसाद मिळतोय। तुम्ही सांगा, सोन्याचे भाव वाढलेले आहेत, आपण दरवेळेस म्हणतो की सोन्याचे भाव परवडणार नाहीत, तरी पण एखादा मुहूर्त येतो आणि लगबग सुरू होते, काय कारण? दागिने तर महिलांचा वीक पॉइंट आहे, त्यामुळे किती भाव वाढले तरी त्यात काही हे होत नाही, ऍडजस्टमेंट नाही, दागिने घ्यायलाच लागणार। एवढी क्रेज असण्यामागचं कारण नाही, नवीन यांच्याकडे नवीन व्हरायटी पण मिळते, मॉड याच्यात सुद्धा आम्हाला वेगवेगळे दागिने बघायला मिळतात। सोन्याची क्रेज जाणार नाही किती हे झालं तरी। सोन्याची क्रेज जाणार नाही असं महिला वर्गाकडून सांगण्यात येत आहे। आपल्याकडे या दुकानाचे मॅनेजर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कसा प्रतिसाद मिळतोय आज सकाळपासूनच। नेहमीच आम्हाला जाणवतं की 9 वाजेपासूनच आमच्याकडे रीग लागत असते। आता सकाळ आहे तरी पण आपण बघतोय की किती गर्दी आहे आमच्याकडे। आणि ही दिवसभर जसं दिवस संध्याकाळ दुपार होते संध्याकाळ होते तशी गर्दी वाढत जाते। इव्हन संध्याकाळी पण आम्हाला अक्षरशः सांगावं लागतं लोकांना की थांबा, आता आवडतोय आम्ही, असे या पद्धतीत आम्हाला प्रतिसाद लाभत असतो। एकूणच आजच्या दिवसाचा शुभमुहूर्त साधण्यासाठी नाशिककरांनी सराफ बाजारामध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। आज दिवसभरामध्ये 25 ते 30 कोटी रुपयांची उलाढाल नाशिकमध्ये होणं अपेक्षित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।